प्रभाग क्रमांक 16 मध्ये ज्या राऊत मॅडम उभारलेल्या आहेत त्यांचे काही समर्थक पण आपल्या बरोबर आहेत. बघूयात 16 मधले काही प्रश्न, त्यातल्या समस्या काही आहेत का. मॅडम नमस्कार, नाव काय तुमचं? साधना रामचंद्र राऊत. तुम्ही राऊत फॅमिलीचेच आहात म्हणजे त्यांच्या समर्थकच? सासूबाई. बर. सासू म्हणून तुम्ही आता सुनबाईच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या आहात. कसा काय निर्णय घेतला हा निवडणुकीचा तुम्ही? सुशिक्षित आहे आणि तरुण चेहऱ्याला संधी दिली आपण तर ते धडाडीनं काम करू शकतील. त्यांचे जे जनतेचे प्रश्न आहेत ते मांडू शकतील आणि जनतेला न्याय देऊ शकतील. मला वाटतं सुनबाईच्या पाठीमागे तुम्हीच निवडणुकीला उभारलाय खऱ्या. मी आज पुत्र समाज सेवा करते, 22 वर्ष झालं. 22 वर्षात मी करोनामध्ये जे लोकांना अन्नधान्य जेवण पुरवलं, 2-4 महिने मी जनतेला बडवेचर झोपडपट्टीमध्ये जेवण दिलेलं आहे. बर. ज्यांना दवाखान्यात ह्याचं ऑक्सिजनचं मिळत नव्हतं त्या टायमाला मी स्वतः कलेक्टर पर्यंत, मंत्र्यापर्यंत फोन लावून ते करून ऑलरेडी राजकारणात आहात का तुम्ही? समाजसेवा ऑलरेडी करत आहे मी. राजकारणात करते पण समाजसेवा जास्ती करते. आणि रेशनचं दुकान, मी एक जणाचं माल देत नव्हते म्हणून ते रेशनचं दुकान घालवून आता सोलापूर पासून मी पुण्यापर्यंत तारखा खेळलेले आहे. आता मुंबईत गेले पण ते दुकान सुद्धा मी घालवलं का तर जनतेला माल देत नाहीत म्हणून. पाईपलाईनचं काम केलं बडवेचर मध्ये मी. परत रस्त्याची कामं केली. आता सध्या चेंबरची कामं इतकी गचाळ आहे की चेंबरचं पाणी सगळ्या लोकांच्या घरात जातंय. त्यानंतर मी लगेच नगरपालिकेला फोन करते, नगरपालिकेतनं माणसं बोलवून काढायला होती ती. आणि राहिलं लक्ष्मी झोपडपट्टीचा प्रश्न, तर लक्ष्मी झोपडपट्टीतनं जरी एका जरी कार्यकर्त्यांनी मला फोन केला असता तरी मी निस्वार्थीपणे काम केलेलं असतं. कारण का आज खरं जनतेची सेवा हीच देवाची सेवा केल्यासारखे. आणि मला मी जनतेत देव बघते, माणसात देव बघते. त्यामुळं मी निवडून आली तरी माझी सून काम करणार आहे, नाही निवडून आली तरी मी जनतेची सेवा करणार. समाजसेवक म्हणून ऑलरेडी काम करतात? हो आहे. रस्त्यांची अवस्था कशी आहे, बाकीच्या गोष्टी, लाईट्स वगैरे कशा आहेत तिकडे? रस्त्याची तर इतकी दुरावस्था झाली की लोकांना छातीत अक्षरशः चिखल व्हायला लागलाय त्या धुळीनं. कारण का जिथं जाईल तिथं खड्ड्यात रस्त्यात खड्डा ही काही कळ नाही. आणि सगळी येते ती राजकीय निस्ती बोलून गप्प्या मारून जातात. नुसतं गप्पा मारण्याच्या पलीकडे काय करणार. आता बाहेर निघालेत ती लोक, आश्वासन देतात 5 वर्षे, तोंड पण दाखवत नाहीत. 5 वर्षे घराच्या बाहेर काय निघत नाही. आणि आता लेडीज सुद्धा अशा आमची सून धडाडीनं बाहेर प्रचाराला पडलेले. मी स्वतः परमिशन दिली की बाहेर. आता म्हणलं तिला आत्ता पडली पण 5 वर्ष पण बाहेर पडून काम करायला लागेल. नुसतं 5 दिवसाकरता नाही, 5 वर्ष काम केलं पाहिजे. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे. तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि ते बाहेर पडून काम करण्याची त्यांच्यात होत आहे की लक्षात आली जनतेच्या. मी हजारो मुली नांदायला पाठवलेल्या त्या. मी सामाजिक सेवेमधनं कुठेही जनतेच्या कामात कमी पडणार नाही. आणि मुळात गोरगरिबांचं रेशनचं धान्य घरकुल आणि महिलांच्या हाताला काम आणणार आहे. ती कशाही मार्गे आणणार, मी आणणार म्हणजे आणणार. बचत गटाच्या मार्फत आणणार, एखाद्या संस्थेच्या मार्फत आणणार, पण माझ्या प्रभागातल्या महिलांना मी काम हाताला आणणार. प्रभागाची जाण आहे तुम्हाला सगळी? हो आहे. सगळे हो सगळे गरीब आहेत. माझी जी जनता आहे, माझा प्रभाग आहे, ती एकदम गरीब आणि अतिशय गरीब परिस्थितीत नाहीत. रोज त्यांना काम केल्याशिवाय 2 टायमाची रोटी मिळत नाही. रोज सकाळी कुठेतरी रानात, कुठेतरी धुण्या भांड्याला त्यांना जावं लागतं अशा लोकांना. आणि त्याच्यावर त्यांची उपजीविका आहे. त्यामुळं मी जनतेसाठी निवडून आली काम करीन, नाही निवडून आली काम करीन, एवढी मी वाहिली. प्रभाग क्रमांक 16च्या ज्या आता निवडणुकीला विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या राऊत मॅडम आहेत, तर त्यांच्या या सासूबाई आहेत. सासूबाईच कणखरपणे सुनबाईच्या पाठीमागे उभारलेल्या आहेत. तेव्हा इतर महिलांना सुद्धा तो एक कॉन्फिडन्स येतो असं म्हणायला हरकत नाही. आणि आज त्या चॅनलवरून इतक्या स्पष्टपणे आपल्या प्रभागाबद्दल माहिती देत आहेत. तर प्रभागातल्या नागरिकांना पण विनंती आहे की तुम्ही उमेदवार निवडताना योग्य उमेदवार निवडा, जेणेकरून आपल्याला ज्यांना बोलता येतं, आपल्या माणसांना त्यांना पण पुढे बोलता येईल अशी माणसं निवडा. पाठीमागचा श्री जर आता ओढलात तर पुन्हा 5 वर्ष मातीमध्ये जातील. तेव्हा राऊत फॅमिलीचा हा अजेंडा आपण सगळ्यांनी ऐकला असेल, बघितला असेल, तर तुम्ही त्यांच्या पाठीमागे जरूर उभे राहा. पाहत राहा स्वराज्य माझा.